जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान। मी चाललेलो आहे दादा शेतात। हे बघा तुरीवर फवारा मारायला। हे बघू शकता तुम्ही, दिसलं पंप पाठीवर आहे, दिसलं पाठीवर पंप। तर वावरात चाललेलो आहे। वावर बघा माझं कसं आहे, हा रस्ता वावराचा। आणि तुरीवर अळी पडली त्यासाठी फवारा मारून राहिलो बा। म्हटलं सस्ता मस्त एखाद्या द्या मारून। दुसरा फवारा चालू आहे तुरीवरचा। फुलर आला, कुठे कुठे शेंगा पक्क्या झाल्या। तुम्ही सांगा तुमच्या इकडे शेंगा पक्क्या झाल्या का वावरात। आणि बघा पूर्ण व्हिडिओ, मजा येईल। नवीन असाल तर फॉलो करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका दादा। कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला। आता होणार आहे लाडकी बहीण योजना बंद। आता लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो, तुमची योजना बंद होणार आहे। बंद असल्यासारखीच आहे, हे लक्षात ठेवा। कारण हे जे महाराष्ट्र सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, जुमलेबाज सरकार आहे। ह्या सरकारनं एक नवीन नियम काढले, कशी बंद करावं, कशी कमी करावं। मला एक सांगा तुम्ही, इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनं लाडकी बहीण योजना आणली होती। ते आणली होती एकनाथ शिंदेनं आणली होती, देवेंद्र नव्हती आणली, एकनाथ शिंदेनं आणली होती। ते मग एकनाथ शिंदेनं आणली तेव्हापासून मग देवेंद्र फडणवीसचा फायदा उचलला। कळलं काय? देवेंद्र फडणवीसचा फायदा उचलला तर मग देवेंद्र फडणवीसनं डायरेक्ट 2100 रुपये देऊ बा। हे 2100 रुपये देऊ, त्या कारणामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांनी त्याला वोटिंग केलं आला निवडून। बहिणी बम नाचून राहिल्या, मग आडव्या तिडव्या वावरात नाचून राहिल्या। बम व्हिडिओ व्हायरल झाले होते आता इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर भरपूर। भाऊ आला आमचा निवडून, भाऊ आला, आता 2100 देते, आता 2100 देते। भाऊनं मारली चाट, भाऊनं 1500 देऊन राहिला, पण त्याच्यातल्या बायका कमी करून राहिल्या। भरपूर महिलेला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत नाही। ज्याला भेटत असन त्याने कमेंट करा, नसन त्याला भेटत त्यांनी पण कमेंट करा। आता त्याने ई केवायसी आणली आहे, कारण सरकारवर बोजा पडून राहिला। कारण बहिणी 2100 मागून राहिला, 1500 देऊन राहिला, पण 1500 देता तो झाला गाबन, नाही सापून राहिले ढुंगाला लावले साबण। आता काय करावं? ह्या कारणाच्याने मी तुम्हाला सांगून राहिलो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा माणूस चालाक माणूस आहे, दिसते तसा नाही आहे। कसा चालाक आहे सांगतो मी तुम्हाला। त्याने ई केवायसी म्हणून एक अपडेट आणली, ई केवायसी करा। मग ई केवायसी कशी करा की जी महिला लाडक्या बहिणीचे पैसे घेत आहे आणि तिला ई केवायसी करायचं आहे तर तिनं आपल्या बापाजीकडलं आधार कार्ड किंवा नवऱ्याचीकडलं आधार कार्ड लावावं। म्हणजे नवऱ्याची प्रॉपर्टी पाहिजे किंवा बापाची प्रॉपर्टी पाहिजे, तेव्हा विचार करा की हिला देऊ का नाही देऊ पैसे। म्हणजे विचार करा, मतं घ्यायच्या वेळेस सगळ्या बहिणीला पैसे दिले आणि सगळ्या बहिणीजवळून पैसे मतं घेतले। माझं एकच म्हणणं आहे, मग आता ते तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करून राहिले तर मग बहिणीचे मतं जे वोटिंग केलं ते वापस द्या। तसं होणार काय? तसं नाही होऊ शकत। माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो, नासूकल्या 15 टिकल्यासाठी तुम्ही जुमलेबाजचं राज्य आणलं। आता भोगा, एवढं चालाक सरकार आहे की नवऱ्यापाशी प्रॉपर्टी असन किंवा बापापाशी प्रॉपर्टी असन तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाही, हे लक्षात ठेवा। तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार। म्हणजे नवरा भिकारचोट पाहिजे, बापही भिकारचोट पाहिजे, तेव्हा भेटणार तुम्हाला। समजलं काय? आणि त्या लाडक्या बहिणीच्या बँक बॅलन्स जास्त नसलं पाहिजे, तिच्या नावानं वावर नसलं पाहिजे, काही कुठली प्रॉपर्टी नसली पाहिजे। म्हणजे विचार कराजोगती गोष्ट आहे। आणि तिच्या घरी 4 चाकी गाडी नसली पाहिजे, म्हणजे बापाच्या घरी नसली नाही पाहिजे आणि नवऱ्याच्या घरी नसली पाहिजे, तेव्हा ते लाडकी बहीण योजना भेटन। वारे हिरो, काय दिमाग लावला विचार करा, काय दिमाग लावला देवेंद्र फडणवीस साहेबांना। वाह! म्हणजे कशा कमी करायच्या बायका, कशा कमी करायच्या। आणि गोरगरीब जनतेला तर हे लाभ भेटून राहिला नाही।
मी तुम्हाला आताही सांगतो, भरपूर गोरगरीब आहे तर यांना हा लाडक्या बहिणीचा लाभ भेटत नाही. भेटते कोणाला? जास्त करून कमी दर्जामधल्या, आणि याचे हा लाभ चिटिंग करू करू नोकरीवाल्या बाया पण लाभ घेऊन राहिल्या. म्हटलं चिटिंग करता करता तुम्हाला सांगतो. पण कसं असते ते चिटिंग करू करू कुठपर्यंत चालणार आहे नाही काय, कुठपर्यंत चालणार. ह्या कारणामुळं देवेंद्र फडणवीसनं हा दिमाग लावला की सालं बायका कमी कशा करा, बायका कमी कशा करा. मग करावं तर मग असं करा की त्यांना नवऱ्याच्या घरची प्रॉपर्टी पाहून आणि बापाच्या घरची पण प्रॉपर्टी पाव. समजलं काय? बापाच्या घरची प्रॉपर्टी, नवऱ्याच्या घरची प्रॉपर्टी पाव, मग घालून द्यावं याच्यात की बा तुम्हाला भेटू शकत नाही, म्हणजे KYC करा बा. समजलं काय? हे सगळं बुजाळण आहे, दुसरं काहीच नाही. फक्त लाडकी बहीण योजना बंद करण्याचं दुसरं काहीच नाही. एवढं मोठं कारस्थान असलेलं आहे. कारण भावाईपाशी झाले आहे नाही आता पैसा, सरकारपाशी पैसा नाही आहे. सरकार काय करणार? मग काय शाटाबाईनी कमी करा, मग असं कारस्थान रचलेलं आहे. त्याच्यानंच सांगतो मी, हे लाडकी बहीण योजना अशी बंद होईल की तुम्हाला माहिती नाही पडणार. कारण बंद होऊनच राहिली ते धीरे 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 धीरे, म्हणजे बहिणी साठणं करून चालू आहे ना, बरोबर नाही काय? बहिणी साठणं चालू आहे, धीरे 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 बंद होणारच आहे. मग बसा बोंबलत. त्या कारणानं मताची आली कडकी म्हणून केली बहीण लाडकी. आणि बघू शकता हे ड्रामा आपल्या वावरात भरला आहे. आता ही तूर बघू शकता आपली वावरातली कशी आहे. याच्यावर मला लागतात आपल्याला फवारा, दिसला ना, फवारा मारा लागते. आता बघू शकता तुम्ही, हे पाठीवरचा पंप काढलं, कशी तूर आहे दाखवून देतो तुम्हाला. पा अशी तूर आहे, बघितली काय? अशी तूर आहे, अशी बघा कशी तूर आहे, अशी तूर आहे. बघितली काय? लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणीचं कारस्थान कसं आढळलं, खरं बोललो की काय बोललो नक्की कमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणजे होणार. जय जवान जय किसान.